हाय हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आम्ही नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत. त्या ब्लॉगचा विषय आहे सम किचन रेसिपी. मम्मींचं स्पेशल ती नाही बनवणार आहे, नाही, मी मम्मी काहीतरी बनवणार बनवणार आहे. आहे फॉर स्पेशली टू हिम. माझ्यासाठी स्पेशल आहे की जी मी लहानपणापासून माझी फेवरेट आहे. सो लेट्स गो, बघूया मम्मी काय करते ते. दोघींचा स्वयंपाक सुरू आहे. स्पेशल आज आपण मम्मी माझ्या फेवरेट बनवती आहे, तेच बघायला आलं. मम्मी तू काय बनवायला गेली? हे वड्याची आमटी करतो, याला पाटवड्याची आमटी म्हणतात, पण आपण पहिल्यापासून वड्याची आमटीच म्हणतो. याला तुझी फेवरेट डिश? अरे वा, मसाले तर जोरदार दिसतात. मसाले घरातलेच आहेत, रेग्युलर सगळे, वेगळे नाही आहेत काही. काय काय जरा सांगते का 2 मिनिट? हे काय बेसनचं पीठ घेतलंय, ओके. अंदाजाने घेतलंय. त्याच्यात थोडासा ओवा टाकायचा. ओके. त्याच्यानंतर ह्याच्यात तिखट टाकायचं तांबडं. ओव्यातच टाकलं का तिखट? त्याच्यात तिथंच त्या पिठावरच टाकायचं. हे हळद टाकली आणि थोडंसं मीठ, थोडी कोथिंबीर. हां, हे असं भिजवून घ्यायचं. मिक्स करते का? आणि सोन्याचं काय आज? मी आज स्पेशल तुमच्यासाठी avocado salad बनवणार आहे. म्हणजे असं झालं एका ठिकाणी एकदम पारंपरिक. आणि एका ठिकाणी आपल्याला मिळतीये मॉडर्न काहीतरी समथिंग. मी पण हळूहळू शिकणार आहे, मम्मींचं सर्व शिकणार आहे. आणि तिथे बघा पप्पांना काही केलेलं नाही, पप्पा खायचं काम करणार असं सो त्यामुळे तुझं कसं आहे जरा एक मिनिटं सांगते का? सो माझ्या ह्या प्रिपरेशनसाठी आहे साहित्य आहे काकडी, ओके, टोमॅटो, थोडासा कोबी, ओके, थोडीशी कोथिंबीर, अनियन, आणि आपण पेरू पण यूज करणार आहोत. या पेरूचं तू बिया काढशील, आम्ही पण नाही खात आणि सावी पण नाही. आणि ते सगळं लक्षात ठेवून जे जे तुम्ही असं खात नाही ना, मग ते आपण थोडंसं या सॅलडमध्ये मिक्स केलं ना तर आपल्या पोटात तेवढंच. हो हो, राहू द्या. चला स्टार्ट. ठीक आहे. आणि ऑफकोर्स avocado. हे मी लास्टला कट करणार. सो मी आता प्रिपरेशन करते, सगळं कटिंग करून घे, तोपर्यंत इथे मम्मीचं काय चाललंय ते बघतो. ओके, झालं मम्मी? थांब, पीठ मळायचं ना आपले. थोडं मारायचं. फक्त मला पीठ मळता सांग की कशी, म्हणजे तुला कशी सुचली रेसिपी? सुचली नाही रे बाबा, पारंपरिकच आहे, पण मी माझ्या सासूबाईकडून शिकले. सासूबाई म्हणजे पप्पांच्या आत्या का? आकाकडून शिकले. त्यांनी ते खूप हातोटीने करायची आणि तेव्हापासून मला आवडायला लागली ती. हो का? आणि ती आपोआपच तुला आवडते. ती तुला जर काय विचारलं तर तू पहिलं म्हणतो काय भाजी करू, म्हटलं की वड्याची आमटी कर. एवढं. मला आठवतं, मला खूप आवडतं. पण याच्यासोबत जिरा राईस असेल ना, खूप मजा येईल. झालं. हे असं ओके. पीठ मळून बाजूला ठेवायचं. पीठ मळलं का? आता मला फक्त इन्ग्रेडियंट सांगितलं. इन्ग्रेडियंट हे कांदा भाजून घेतलाय, हां, खोबरं भाजून घेतलंय, डाळे आहेत, आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता, ओके, जिरे, हे हा मसाला, घरचा मसाला, हा हळद, मीठ, एवढंच लागतंय. खूप कमी लागते साहित्य. डाळे सांगितले ना त्याच्यात होते. मस्त बनवा आज, छान. तुमचा झालं कटिंग? नाही, कटिंगला वेळ लागतो. कांदा कट करून घेतला ना? ते कांदा कापून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काय आहे? खोबरं आणि डाळे बारीक केलेत. बारीक करणार आता करायचे ते पहिले बारीक करणार. हे थोडंसं बारीक करून घ्यायचं. अच्छा.
कोण करते बारीक? आराम करते, hand of hand. ओके म्हणजे करता करता शिकायला पण होतं. बरं छोटे छोटे मिक्स करतात मम्मी. ठीक आहे ठीक आहे. हो हो चालेल. आणि कांदा, खोबरं, डाळे हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून दिलंय हे पण, आणि हे रमानी करून दिले, आलं लसूण पेस्ट केली. ओके हां मग आता पुढे काय करणार आहे? आता ह्याची फोडणी द्यायची. ओके हां मग ते पोळपाटमध्ये काय करणार आहेस? ते नंतर तुला दाखवते, ते आता नसते, त्याला प्रोसिजर असते वेगळी. ओके प्रोसिजर तवा नवीन घेतलेला दिसतोय. ओके चला. आणि हे कधी कधी बनवायची मम्मी तू? हे जे हे बनवायचे तुला आवडतंय म्हणजे तुझीच डिमांड असायची जास्त याला. हो ना. बाकी काय ते ऋतूला, स्वप्नाला नॉनव्हेज आवडायचं, तुला हां. नॉनव्हेज नव्हतं आवडत. ओके आपण त्यामुळं किती ते वापरतो? हे तेल आहे ते घाण्यासाठी. मूगफली तेल आहे. मूगफली तेल आहे का? 5-5 तास हं, लागतो. हं. जास्त नाही आहे. हां आणि घाण्याचं कॉम्प्रेस आहे हे, अच्छा त्याच्यामुळे ते ओके रिफाईन नाही आहे. ठीक आहे. आता हे आपण फोडणी देतो ना ह्याची. त्याची फोडणी देतोय. तेल गरम होईपर्यंत मी जरा रमाकडं बघतो तिचं काय चाललंय. ओके कुठेपर्यंत आलेलं आहे तुमचं? अजून कटिंगच चालू आहे का? कटिंगला वेळ लागतो. हो मिक्सरमध्ये पण हेल्प करत होती ना ती. येस ओके. दिस टेक्स टाइम. ओके याच्यामध्ये आता तू काय टाकलं? फर्स्ट मी आज सगळ्यात आधी काकडी कापून घेते बारीक. त्याच्यानंतर नेक्स्ट असणारी कोबी. ओके ती पण आपण बारीक चिरून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण टोमॅटो घेणार आहोत आणि पेरू पण घेणार आहे. ऑफकोर्स आपण पेराचे बिया काढणार आहोत कारण ते टाकते ना. ठीक आहे तू काय कर, हे सगळं कट वगैरे करून त्याच्यात ठेव, मग मी तुझ्याकडे थोड्या वेळात येतो. सो आता तेल गरम झालेलं दिसतंय, त्याच्यामध्ये आता आपण बघूयात मग काय काय टाकते ते. ओके काय सापडत नाही आहे का? ठीक आहे ते काय टाकते? मोहरी झाले ते जरा जिरं टाकायचं. जिरं आणि कढीपत्ता, थोडंसं हिंग, ओके तू मी हलवू का? तू टाकते का? नाही हे आलं लसूणची पेस्ट. अच्छा आलं लसूणची पेस्ट. चांगली फ्राय करून घ्यायची, म्हणजे कच्चं राहायला नको. आलं लसूण नाही तर त्याचा वास येतो. तू किती फ्रिक्वेंटली बनवत होती ही रेसिपी? मी तुला सांगितलं ना, ते नॉनव्हेज खात नव्हतंस म्हणून स्पेशली तुझ्यासाठी करावी लागायची. मी हे तुला पहिला फर्स्ट एकदम फर्स्ट नॉनव्हेज म्हणजे मटण खात नव्हतं स्पेशली. ओके आता तर कुठे आता तेच की खातच नव्हतंस की ते पहिल्यापासूनच, त्याच्यामुळे मग तुला ही डिश तू मगाशी म्हटली आजीने. हो आजीनं मी लग्न झाल्यानंतर गेले होते तर आजीने एवढं ते उकळात बारीक करून खोबरं हे ते इतकी छान केली होती ना की त्याची चवच वेगळी आहे. ते अजून विसरले नाही मला. मी तसं करायचा प्रयत्न करते. आपण पण एकदा ना त्या उकळात वगैरे उकळ ट्राय करू. कुठून आणायचं? आणूया उकळ. ते गावाकडे कुठे मिळाला आसपास घेऊ ते. हे आता ह्याच्यात काय टाकलं, हे कांदा भाजलेला, खोबरं, ह्याची पेस्ट टाकायची. आजपर्यंत फक्त खाल्लेली आहे मी, बघितलेली नाहीये तू कसं होतंय ते, फक्त फरमाईश असायची मम्मी आज हे कर.
आणि त्याला फक्त भात करून दिला की ते त्याच्याबरोबर जायचं. त्याच्या ती राईस पप्पांना सोबतच- मात्र त्याला मस्त भाकरी लागते हो. याच्या बरोबर खायला. आता काय टाकणार आहे? हळद. ओके. आणि तुला काय वाटतं, रमा शिकेल का ही recipe? अरे रमा खूप एक्सपर्ट आहे. एकदा बघितलं की ते बरोबर लक्षात ठेवते. आणि परवा नाही का मी लोणचं घालत होते हा हा. तर तिने लगेच माझ्याकडून मम्मी मला सांगा सगळं, आणि तिने आंब्याचं लोणचं छान घातलं हो ना. आणि व्यवस्थित झालंय आता ते. म्हणजे तिच्या मम्मी पर्यंतच पोहोचलेला नाही आहे. पक्का तिच्या मम्मीला विश्वास नाही बसणार की हे विद्याश्रीने बनवलेलं. ओके, झालं सगळं टाकून याच्यामध्ये? नाही अजून मसाले हा मसाला टाकायचा आहे हम्म. थोडस. मग हे आपण थोडस हे करतोय का? थांब 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 थोडस मसाला पण टाकते लगेच, अच्छा. म्हणजे परतला जाईल त्याच्यात. ओके. तसं तिथे हे भात- घरातलाच मसाला आहे हा, हम्म. आपला सोलापुरी मसाला. सोलापुरी दणका. मीठ स्वादानुसार. स्वादानुसार मीठ. मस्त हलवून घे. पाणी लागेल ना त्याच्यात? हा, गरम पाणी टाकायचं. गरम पाणी करायला ठेवलंच नाही. ते ठीक आहे, मला ते मीठ ठेवतो. तेव्हा बॉटल पास्ता प्लीज. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकशील. सो मसाला मिक्स होईपर्यंत पाणी, त्याच्यानंतर हे पाणी बॉईल होईपर्यंत आणि हे याच्यात जाईल नंतर, तोपर्यंत आपण रमाची प्रोसिजर कुठपर्यंत आली ती पाहूया. ओके. सो मॅडम, मी अजून पापडच करत आहे. होईल होईल, जमेल जमेल. याला वेळ टाकायचंच त्याच्यामध्ये जास्त मेहनत आहे. नाही पण तुझ्या हातचे सॅलड्स लाईक एव्हरीवन इज फॅन ऑफ. मस्त बनवते सॅलड्स. सॅलेड मस्त बनवायचं म्हणजे जे गोष्टी आपण खात नाही ते त्याच्यात ते टाक. मी त्याच्यात टाकतो, म्हणजे आपण सर्व खातो. मग ते असं नको सांगू, नाही तर मग नंतर कोणी खाणार नाही. असं काही नाही. आता आय गेस फक्त ॲव्होकाडो कट करायचं राहिलंय. 1 मिनिट मला फक्त पाहू दे. वाव, असं आहे. फॅन्सी स्टाईलने कट कर. अरे Fancy style ने cut करना आहे. ये गाइस का छिलका. ऍक्च्युली ना मी आता इथे थांबली आहे, पण मला जे मम्मी बनवतात ना त्याच्यामध्ये इंटरेस्ट. हा, त्याचा स्मेल इतका सुंदर येतो. ॲरोमा. हा, छान येतो. कळतं का स्मेल म्हणजे काय? ॲरोमा म्हणजे तो हे त्याचं असं वाव. pieces केले ना की त्याचं वरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आणि ते व्यवस्थित टिकलेलं हवं. दिसतंच आहे पिकलेलं. छान आहे. मस्त आहे. हे पण कट करते का? ते जी बी आहे ना आपण ह्याला रिग्रो करू शकतो. रिग्रो करू शकतो. येस, येस. हे आपण ट्राय करूया. त्याच्यावर आपण एक नवीन नंतर एक ब्लॉग घेऊन येऊया. तर तिथे कट कर. हे कट करताना पण मला पाहायचं आहे तू कसं कट करते. पर्यंत पाणी बॉईल झालं का? पाणी बॉईल नाही झालेलं अजून. बॉईल नाही, थोडस गरम चालेल. झालं ते टाकते. ओके. पाणी टाकलेलं आहे. गॅस बंद करा. दिसतानाच खूप टेम्पटिंग दिसत आहे. वाव, खूप छान. मस्त. आता ह्याला उकळी येऊ द्यायची. ॲज युजल. चला, ते उकळी येऊ दे तोपर्यंत आमचं
ॲव्होकाडो कटिंग चाललेलं आहे ते बघूया आपण. येस, बॅक हिअर. वाव, त्याची टेस्ट खूप छान लागते, खूप क्रीमी. कारण हे जितकं पिकलं ना की त्याची टेस्ट तेवढी एनहान्स होती. आपल्याला खाताना आता ते कळलंच. मस्त कट घेते. कारण हे छान काय म्हणतात रायपनिंग झालं त्याचं. वाव, गोज इनटू दिस. त्याच्यात आपण दही वगैरे टाकणार आहे का? येस, थोडंसं दही, थोडंसं ते. आणि ऑफकोर्स आता पेरू घरात कोणी खात नाहीये आणि त्याचं बिया श्रावी आणि कोणालाच आवडत नाही. ओके, ठीक आहे. मी आता चेक करतो. मम्मी जे बनवते ते मी तुम्हाला. पीठ आपण जे मळून घेतलंय ना त्याला थोडंसं तेल लावायचं. ओके. पोळपाटाला थोडं तेल लावायचं. आणि हे पोळीसारखं लाटून घ्यायचं. ओके. खूप बारीक नाही लाटायची एवढी. अच्छा. ओके, तू लाट. तोपर्यंत इथं आपण बघूया. श्रावी स्कूलवरनं वापस आली आहे आणि तिला माझा चष्मा द्यायचा आहे मला. थँक्यू श्रावी. हाऊ वॉज युअर डे इन स्कूल? कसं होती तुझी स्कूल? छान होती. काय सांगितलं आज मॅमनी, निशा मॅमनी? ओह, लागला. तर 2 मिनिट. हे घे तुझ्यासाठी खाऊ. लिची. तिथे बसून खा. गो सिट देअर अँड ईट प्रॉपरली. ओके, तो इथे झालेला आहे. तोपर्यंत आपण बघूया. मम्मीनी छान लाटून घेतलेला आहे. आता मेन पार्ट आहे गाईस. रमा, ये तू पण पहा मेन पार्ट. मेन पार्ट याचे कट करायचे असे. ओके. शंकरपाळ्यासारखे. कोणाला चौकोनी आवडत असतील तर चौकोनी. नाही, शंकरपाळ्या. हे पास्ता सारखं वाटतं ना? पास्ता ते तुम्ही उकळून घेत नाही तसंच आहे. थोडंसं काढायचं. ओके. आणि ही आपली आमटी आहे ना ती चांगली उकळायला पाहिजे. हा, ही उकळली आहे. हा, तर त्याच्यात हे वड्या टाकायच्या. ओके. कट करून तो वापस त्याच्यात टाकतो. गॅस थोडा कमी करायचा. ओके. कारण जास्त गॅसवर असेल ना तर मग ते थोडं हलवूया का ह्यानी? हलव थोडंसं त्याला. सो असं काही आहे हे, असं दिसेल नंतर. आणि दिसताना जितकं मस्त दिसतं ना. शिजू दे अजून. ते शिजल्यानंतर आपोआप वरती येतात वड्या. मग त्याच्यावर ओळखायचं आपण ते आपल्या वड्या शिजलेल्या आहे. ते शिजेपर्यंत झालेले एक उकळी आणायची. ओके. आणि वड्यावर चांगल्या शिजल्या की वरती येतात असे. आता हे काही आलेत वरती. ओके. म्हणजे आता ही डन आहे रेसिपी झालेली. म्हणजे आपण खायला तयार आहे. हो. सो एकदा सगळ्यांना व्ह्युअर्सला सांग
नक्की सांगा गाईज कमेंट करून की हो, तुम्हाला कशी कशी वाटले. याच्यावरनं आम्ही काय करणार आहे, हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, ही जर रेसिपीचा व्हिडिओ छान वाटला मम्मीचा, तर मी मम्मीला जबरदस्ती एक यूट्यूबचं चॅनल क्रिएट करून देणार आहे ती आणि तिच्या रेसिपीज. आणि सायमल्टेनियसली क्रोशियाचे कामं पण खूप छान करते माझी मम्मी, ते पण आपण नक्की बघूया. पण कसं आहे, आता थोडासा टाईम लागतो आहे, वेळ जमत नाही आहे. सो लेट्स सी. इथं बघताय तुम्ही की मस्त उकळी आलेली आहे, अशी छान आपली हिची रेसिपी झालेली आहे. ह्याला काय म्हणतात तुम्ही एकदा लास्ट सांगशील का? पाटवड्याची आमटी. पाटवड्याची आमटी. नुसते वड्याची आमटी किंवा वड्याची आमटी मॉडर्न विथ मॉडर्न ॲव्होकाडो सॅलेड. तो रमाने याच्यामध्ये सगळं टाकलेलं तर दिसतंय आता सध्या. सो काय काय टाकलंय तू याच्यामध्ये सगळं सांग पटपट. कटिंग करून सगळी झालेली आहे. तर आता त्याला व्यवस्थित गार्निश करण्यासाठी आपण हे सगळे मीठ टाकणार आहोत. ओके. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं हनी टाकणार आहोत. त्यानंतर थोडंसं चाट मसाला, ओके, ब्लॅक सॉल्ट, जिरा पावडर, ब्लॅक पेपर. ओके. हे सगळे इंग्रेडियंट्स आहेत गाईस. हनी, ब्लॅक सॉल्ट, चाट मसाला, सो ऑन. सो हनी टाकली ना. थोडंसं हनी, त्यानंतर थोडंसं चाट मसाला, ओके. त्यानंतर थोडंसं ब्लॅक सॉल्ट. ब्लॅक सॉल्ट कमी का, कारण की आपण व्हाईट सॉल्ट देतो. ओके. जिरा पावडर, क्युमिन पावडर. क्युमिन पावडर टाकली का? ओके. त्यानंतर लास्ट ब्लॅक पेपर. ओके. आणि हे आपलं सर्व टाकून झालेलं आहे. प्रॉपरली मिक्स प्रॉपरली. मिक्स्ड प्रॉपरली. ओके. आणि कधी कधी काय होतं ना, मी नेहमी काहीतरी वेगळं ॲड करते, वेगळं हे करते, तर मी ह्याच्यामध्ये अजून दही टाकलेलं नाही. तो आज दही जाणार आहे ह्याच्यामध्ये. सो मी आता आपण हे टेस्ट करणार आहोत आणि ह्या टेस्ट नंतर आपण डिसाईड करणार की दही टाकायची. ओके. सो होपफुली हा विदाऊट दही छान होणार आहे. सो आजच्या दिवस आपण विदाऊट दहीच खाऊया. ओके, असं पण चालेल. ओके. तो आता आपण गाईज आता सॅलड पण मोस्टली डन आहे. सो एकदा फायनल तुम्हाला एक प्लेट प्रिपरेशन करून दाखवायला आम्ही तुला. रमातीचं सॅलेड मॉडर्न विथ मम्मीज ओल्ड एज लाईक छान भाजी आपण टाकू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडेसे हे पण ॲड करू शकतो, असं लास्ट टाइम म्हटलीस ना. हे काय आहे? आपण ह्याच्यानंतर याच्यामध्ये थोडेसे हे सीड्स ॲड, हे मिक्स्ड सीड्स आहेत. तर हे सीड्स फ्लेक्स सीड्स आहेत आणि सनफ्लावर सीड्स आहेत. तर आपण हे ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये जर हे सीड्स नसेल तर आपण शेंगदाणे, पीनट्स पण ॲड करू शकतो. म्हणजे जे तुम्ही खात नाही ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करून त्याला फ्लेवर देऊ. आपल्याकडे आहेत ना पीनट्स. पीनट्स इज देअर, पण मला आता ह्याची टेस्ट करावी लागणार. ओके. आणि बेस्ड ऑन दॅट ह्याच्यामध्ये ॲड करू. मी करू ॲड थोडेसे पीनट्स. बस इनफ. सो मोस्टली ही प्रिपेअर झालेलं आहे. ओके. तर आम्ही आता तुम्हाला नंतर एक प्रॉपर डिशमध्ये एक तयार करून तुम्हाला एक छान हे दाखवतो. ओके. सो गाईज, आपली डिश रेडी झालेली आहे, विच इज सॅलेड विथ पारंपरिक डिश वड्याची आमटी, जी मम्मींनी केलेली आहे खूप सुंदर. आणि हा भात आहे इंद्रायणी भात, लेमन काकडी. सो चला आता फक्त तोडायची बात आहे. सो गाईज सी.
सो गाईज, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आज माझ्यासाठी हा व्लॉग खूप नवीन होता, स्पेशली मम्मींसोबत करायला भेटला आणि ही रेसिपी मला लाईफ टाईम यूट्यूबमध्ये राहणार, म्हणजे मी कधीच विसरणार नाही आणि तुम्हीही विसरणार नाही जर तुम्हाला ही आवडली आणि करायची असेल तर. करायची नाही, ती फरमाईश तुला पूर्ण करावी लागेल. तो नेहमी म्हणतो येस येस वड्याची आमटी कर. येस, आणि नेक्स्ट टाइम मी हा नेक्स्ट ब्लॉग घेऊन येणार, तेव्हा मी ही आमटी करते, तेव्हा आपण पाहूया. आता ते तुम्हाला सर्वांना कशी काय वाटली माझी रेसिपी ते बघा, करून बघा एकदा. खरंच चांगली चविष्ट होते. जेव्हा भाज्या नसतात तेव्हा हा पर्याय एकदम उत्तम आहे, त्यामुळं करून बघा एकदा. ओके, सो यासाठी प्लीज ह्या ब्लॉगसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.